नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत पशुमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्टायफ्लॉन या बोलसबद्दल। तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की बोलस म्हणजे काय असते। तर बोलस ही मोठ्या पशुसाठी बनवलेली असते। ज्या पशुचे वजन 200, 300, 400, 500 किलोग्राम मध्ये असते, तर अशा पशुसाठी आपण टॅबलेट या शब्दाचा वापर करू शकत नाही। जी टॅबलेट असते ती छोटी असते आणि बोलस ही असते ही आकारात मोठी असते, म्हणजे ती स्पेशली मोठ्या पशुसाठी बनवली असते। तर आपण आज बोलूया स्टायफ्लॉन बोलसबद्दल। तर आपण पाहू शकता माझ्या हातामध्ये ही आहे स्टायफ्लॉन बोलस, जी हिमालया कंपनीची आहे आणि हिचा वापर आपण गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या या सगळ्या प्राण्यांमध्ये करू शकतो। तर आता बोलूया की या बोलसचा उपयोग आपण प्राण्यांमध्ये कशासाठी करू शकतो। तर ही बोलस जी आहे ती एक स्टिप्टिक आहे। स्टिप्टिक म्हणजे रक्त गोठवणारं औषध आहे, रक्त गोठवणारी बोलस आहे। तर जिथे कुठेही पशुमध्ये असा काही प्रॉब्लेम येतो की जिथे रक्त थांबत नाही, तर अशा सगळ्या ठिकाणी या गोळीचा आपण वापर करू शकतो। ही अशा प्रकारची 4 गोळ्यांची स्ट्रीप आपल्याला मार्केटमध्ये मिळून जाईल। तर या गोळ्यांच्या उपयोगाबद्दल बोलायचे झाल्यास, जसे की जर पशुच्या दुधामध्ये रक्त येत असेल, बरेचदा असे होते की गाय वेल्यानंतर, गाय, म्हैस किंवा शेळी, मेंढी हे वेल्यानंतर खास करून गाई आणि म्हशीमध्ये मास्टायटिसचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो, ज्याला आपण दगडी काच म्हणतो। तर अशा केसेसमध्ये बरेचदा आपण बघतो की दुधामध्ये रक्त यायला सुरुवात होते। कधीकधी थोड्या प्रमाणात रक्त येते, म्हणजे दूध फक्त फिक्कट लालसर कलरचं किंवा पिंक कलर ज्याला म्हणतो आपण, गुलाबी कलरचं तसं दिसायला लागते। पण कधीकधी काय होते की दुधामध्ये फक्त रक्तच दिसायला लागते, म्हणजे दूध एकदम लाल दिसायला लागते रक्तासारखं। तर अशा केसेसमध्ये, दोन्ही केसेसमध्ये जिथे थोडेफार जरी रक्त येत असेल दुधामध्ये किंवा पूर्ण रक्त येत असेल, तर अशा केसमध्ये आपण या बोलसचा उपयोग करू शकतो। बरेचदा गाय, म्हैस व्याल्यानंतर तिच्या गर्भाशयातून रक्त यायला सुरुवात होते आणि कधीकधी ते रक्त थांबत नाही। तर अशा वेळेस सुद्धा आपण या बोलसचा उपयोग करू शकतो। किंवा पुष्कळदा असे सुद्धा होते की जे गाईचा प्लॅसेंटा, गाई म्हशीचा प्लॅसेंटा जो असतो, तो प्लॅसेंटा ज्याला आपण जार म्हणतो, तर जार पडत नाही। तर अशा वेळेस ज्यावेळेस आपण ती जार हाताने काढतो, तर त्यावेळेस सुद्धा तिथे रक्तस्राव व्हायला सुरुवात होते आणि त्यावेळेस सुद्धा रक्त थांबत नाही। तर अशा वेळेस सुद्धा आपण या बोलसचा उपयोग करू शकतो। याच्या व्यतिरिक्त खास करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बरेचदा पशुच्या नाकातून रक्त यायला सुरुवात होते। तर नाकातून रक्त येणे या समस्येसाठी सुद्धा आपण या बोलसचा उपयोग करू शकतो। ज्यावेळेस पशुच्या नाकामधून रक्त यायला सुरुवात होते, तर त्यावेळेस त्या जनावराच्या डोक्यावर आपण थंड पाणी जर टाकले आणि सोबतच ही स्टायफ्लॉन बोलस त्याला दिली, तर लगेच आराम मिळतो। कधीकधी जनावराचा ॲक्सिडेंटमध्ये किंवा जनावराची टक्कर लागल्यामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे जनावराला मार लागल्यामुळे ज्यावेळेस रक्तस्राव होतो, रक्त थांबत नाही, तर अशा वेळेस सुद्धा आपण या स्टायफ्लॉन बोलसचा उपयोग करू शकतो। याच्या व्यतिरिक्त जसं की बबेसिया, थायलेरिया हे जे रोग आहेत, तर याच्यामध्ये सुद्धा जनावराच्या लघवीतून रक्त यायला सुरुवात होते। तर अशा कंडिशनमध्ये, अशा रोगामध्ये आपण सपोर्टिव्ह थेरपी म्हणून या बोलसचा उपयोग करू शकतो। म्हणजे जी बबेसियासाठी किंवा थायलेरियासाठी जी ट्रीटमेंट आहे, तर त्या ट्रीटमेंटसोबतच आपण ही स्टायफ्लॉन बोलस त्या जनावराला देऊ शकतो, म्हणजे लघवीतून जे रक्त येण्याचं प्रमाण आहे ते लवकर कमी व्हायला मदत होते। जर आपल्या जनावरांमध्ये काही सर्जरी झाली, म्हणजे जनावराचं कोणत्याही कारणामुळे जर ऑपरेशन झाले असेल, जसे की हॉर्न कॅन्सर झाल्यामुळे आपण शिंगाचे ऑपरेशन करून घेतो, किंवा रुमेनॉटॉमी किंवा इतर कोणतेही ऑपरेशन किंवा लागल्यामुळे जनावराला कुठे टाके पडले असेल आणि त्यावेळेस जो रक्तस्राव होत असेल, तर तो रक्तस्राव थांबवण्यासाठी सुद्धा आपण या बोलसचा उपयोग करू शकतो।
तर आता आपण बोलूया या गोळीच्या डोसबद्दल, म्हणजे कोणत्या जनावरांमध्ये ही गोळी आपल्याला किती प्रमाणात द्यायची आहे, ही बोलस किती द्यायची आहे. तर जसे की मोठे जनावर गाय म्हैस जर असेल किंवा बैल असेल, तर ज्याचं वजन 400 ते 500 किलोच्या दरम्यान आहे, तर अशा जनावरांमध्ये आपण 2 बोलस सकाळी 2 बोलस संध्याकाळी या प्रमाणात देऊ शकतो. आणि जर मध्यम आकाराचे जनावर असेल, ज्याचं वजन 250-300 किलोच्या जवळ असेल, तर अशा जनावरांमध्ये आपण 1 गोळी सकाळी 1 गोळी संध्याकाळी या प्रमाणात देऊ शकतो. आणि शेळ्या मेंढ्या जर असेल, तर त्याच्यामध्ये आपण अर्धी गोळी अर्धी बोलस सकाळी आणि अर्धी बोलस संध्याकाळी या प्रमाणात आपण देऊ शकतो. आणि ही बोलस प्रेग्नन्सी सेफ आहे, म्हणजे या बोलसचा वापर आपण गाभण जनावर जर असतील, गाई म्हशी शेळ्या मेंढ्या, तर या सगळ्या जनावरांमध्ये आपण या बोलसचा उपयोग करू शकतो.